फलंदाज रामा जबरदस्त फॉर्म मध्ये फलंदाजी करते. आता मात्र गोलंदाजाच्या डोक्यावरून लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांक करतात. 2 चौकार एका षटकाराच्या मदतीने. यावेळेस मात्र जबरदस्त टायमिंग. चेंडू जाते डी पेक्षा कव्हर सीमारेषेच्या बाहेर 4 धावांक करतात. मध्ये फलंदाज रामायण. यावेळेस मात्र हलकासा ओव्हरपिच चेंडू. जबरदस्त घडाघाटी प्रहार. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू 6 धावा करतात. मात्र प्रचंड मानसिक दडपणाखाली 1 धाव हलक्या हाताने स्टेअर. मानसिक दडपणाखाली वावरताना गोलंदाज दत्ता उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करते. आता मात्र जबरदस्त घडाघाटी प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावा करतात. तर रोशन यानं पुरता लगाम ठेवलाय. खराब क्षेत्ररक्षण आणि याचे परिणाम मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये भोगावे लागतील. की इवन राज्य संघाला जिथे केवळ 1 वैयक्तिक 17 या धाव संख्येवरती. आता मात्र ऑनसाईडच्या दिशेने चेंडू वळवलाय. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा निश्चित प्रयत्न असणार आहे. दुसरी धाव देखील त्या ठिकाणी सहजरित्या पूर्ण. या 2 धावेंच्या बरोबरीनं फलंदाज रामा आता मात्र स्ट्रायकर एंड वरती. त्यावेळेस जबरदस्त घडाघाटी प्रहार. क्षेत्ररक्षक रोशन चेंडूच्या खाली. जीवनदान मिळतंय ते फलंदाज रामा याला. झेल सुटतोय. जिथे फलंदाज बाद करण्याची संधी होती त्या ठिकाणी मात्र 3 धावा मिळत आहेत. त्या एका फलंदाज अमर पाहतोय खेळपट्टीवरती. यावेळेस मात्र अकोट टप्प्याचा चेंडू बॅकफुट वरचा पॉइंट आणि गलीच्या मध्ये चेंडू तटवलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पाठलाग करतायत. तत्पूर्वी दोन्ही फलंदाज अंतर आहे. गोलंदाज यावेळेस मात्र जबरदस्त टायमिंग. सुंदर प्लेसमेंट. चेंडू लागले सीमारेषेच्या बाहेर.